अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रानंतर राज्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठी खळबळ माजली होती. कारण या पत्रामधून सुनेत्रा पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोन मातब्बर नावांपुढील पदं वगळली होती. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात देखील यामुळे एकच खळबळ उडाली होती. सुनेत्रा पवारांनी या दोघांकडील त्यांचं पद काढून घेतल्याच्या चर्चा देखील रंगायला लागल्या. कारण काही कालावधीपूर्वीपासूनच तटकरे आणि पटेल या दोघांवर पक्ष हायजॅक केल्याचा आरोप होत होता. पण तुम्हाला माहिती आहे का, निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामागं तटकरे आणि पटेल या दोन नावांच्या पुढची पदं वगळणं हा फक्त सुनेत्रा पवार यांचा एकट्याचा निर्णय नव्हता, तर त्यामागं होता एका राजकीय प्रशासकीय अनुभवी नारदाचा हात. प्रशासनासोबतच राजकारण देखील कोळून प्यायलेल्या राज्याच्या राजकारणात सध्या या नारद मुनीने सुनेत्रा पवारांना तटकरे आणि पटेल यांच्या नावापुढील पद वगळण्याचा सल्ला दिल्याचं खासगीत बोललं जात आहे. होय, मी बोलतोय ते नादरद्यान शिवाजीराव गर्जे यांच्याबद्दल. शिवाजीराव गर्जे हे या पत्रानंतर पुन्हा एकदा चर्चेत आलेत, पण चर्चेच्या रिंगणात येण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नाहीये. आपल्या कृत्यानं ते यापूर्वी देखील चर्चेत आणि वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यांच्यावर त्यावेळी मोठी टीका देखील झालेली. नक्की कोण आहेत हे शिवाजीराव गर्जे? ते यापूर्वी कुठल्या वादांमध्ये अडकले होते? त्यांचा राजकीय प्रवास काय होता? हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. खरं सक्रिय राजकारणात शिवाजीराव हे फार उशिरा आले असं म्हणता येईल. कारण शिवाजीराव हे तसे सुरुवातीपासूनच राजकारणात नव्हते. प्रशासकीय सेवेची पार्श्वभूमी असणारे शिवाजीराव गर्जे हे फार उशिरा राजकारणात आले. मात्र आपल्या प्रशासकीय कामाचा अनुभव आणि शरद पवारांचा विश्वास या दोन गोष्टींवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपली जागा कमावली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 2024 मध्ये ते विधान परिषदेवर निवडून आले आणि आमदारकीची अनेक वर्ष सुरू असलेला त्यांचा पाठशिवणीचा खेळ संपला. खरं 2014 पासून 2024 पर्यंत त्यांना अनेकदा विधान परिषदेची आमदारकी मिळणार अशी चर्चा होती. जवळपास 4 वेळा त्यांना वेगवेगळ्या कारणानं आमदारकीनं हुलकावणी दिली. शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळख असणारे गर्जे यांना माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांनी आमदार केलं आणि त्यांचा वनवास संपवला. मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीचे रहिवासी असलेले शिवाजीराव गर्जे हे शासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी होते. आपल्या कार्यकाळात प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांनी लौकिक देखील मिळवलेला. मात्र राजकारणात येण्यासाठी त्यांनी 2002 मध्ये नोकरीचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एका शांत संयमी असलेल्या गर्जे यांनी बॅकस्टेज आर्टिस्ट प्रमाणे अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाची भूमिका बजावली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रामुख्याने पक्षाची कार्यालयीन जबाबदारी सांभाळणारे शिवाजीराव गर्जे हे शरद पवार यांचे विश्वासू होते. पक्षाची पदाधिकारी नियुक्ती असो किंवा प्रसिद्धी पत्रक, शिवाजीराव गर्जे यांच्याकडूनच सर्व पत्रे निघत. पण शरद पवार यांचे पक्ष कार्यालय सांभाळणारे गर्जे यांनी पुढे काळाची पावले ओळखून अजितदादांसोबत जाण्यात धन्यता मानली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शिवाजीराव गर्जे यांनी अजित पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या राज्यभरातील संघटनेची आणि पक्ष संघटना संदर्भात कायदे नियम या सर्वांची माहिती असलेल्या गर्जे यांचा त्यामुळं अजितदादांना पक्ष बांधणीसाठी मोठा उपयोग झाला. त्यामुळेच दादांनी त्यांना प्राधान्यानं आमदार करण्याचं ठरवलं होतं. निवडणुकीतील घोडेबाजाराच्या चर्चेत गर्जे हे आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक कमकुवत असल्यामुळं त्यांना धोका निर्माण होण्याची चर्चा होती. मात्र अजित पवार यांनी वैयक्तिक लक्ष घालत शिवाजीराव गर्जे यांना विधान परिषदेवर आमदार केलं. खरं पक्षातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन 2014 मध्येच त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचं ठरलं होतं. मात्र त्यावेळी अचानक नुकताच लोकसभेत पराभव झालेले राहुल नार्वेकर यांचं नाव हे शिवाजीराव गर्जे यांच्या नावाच्या जागी विधान परिषदेसाठी चर्चेत आलं आणि त्यांना उमेदवारी देण्यात आलं. त्यामागे रामराजे निंबाळकर यांच्याशी असलेले नार्वेकरांचे नातेसंबंध हे त्यांचे प्लस पॉइंट ठरले. त्यानंतर विनायक मेटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना अपात्र ठरवण्यात आलं. त्यांची जागा देखील गर्जे यांना देण्याचं ठरवलं होतं. मात्र मेटे यांना अपात्र ठरवण्याबाबत विधान परिषदेच्या सभापतींनी चालढकल केली. त्यामुळे ती संधी देखील शिवाजीराव गर्जे यांच्या हातातून निसटली. पुढे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर 2019 मध्ये राज्यपाल कोट्यातील 2 जागा रिक्त होत्या. पैकी एका जागेसाठी पक्षातून शिवाजीराव गर्जे यांचं नाव पाठवलं होतं. मात्र तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निर्णय घेतला नाही.
कारण भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि महाविकास आघाडीनं राज्यपालांकडे पाठवलेल्या नावांमध्ये खडसे यांचे नाव होतं. त्या नावाला भाजपचा विरोध होता, त्यामुळे राज्यपालांनी ती यादी अडवली. त्यामुळे कुठलीही चूक नसताना शिवाजीराव यांची ती देखील आमदारकीची संधी गेली. आपल्या हातातून आमदारकीच्या संधी जाण्यामुळं, विशेष करून आपली कुठलीही चूक नसताना शिवाजीराव गर्जे हे जसे चर्चेत आले, त्यासोबतच आणखीन एका प्रकरणामध्ये ते मोठ्या चर्चेत आलेले आणि टीकेचे धनी झालेले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा दुफळी पडली आणि अजित पवार हे एक गट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले, त्यावेळी पक्ष कोणाचा, त्यावर मालकी कोणाची हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे ही अजित पवार यांच्याकडे होती आणि ती कागदपत्रे अजित पवार यांच्याकडे पोहोचवली होती ती म्हणजे शिवाजीराव गर्जे यांनी. वास्तवात शरद पवार यांचे विश्वासू असणारे शिवाजीराव यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसची जबाबदारी होती. त्यामुळे स्वाभाविकच गरजेची किंवा महत्त्वाची सर्व कागदपत्रे ही त्यांच्या हातात होती. जेव्हा पक्षामध्ये फूट पडली तेव्हा शिवाजीराव गर्जे यांनी काळाची पावलं ओळखली आणि सर्व कागदपत्रे हे अजित पवारांना दिली. तेव्हा गर्जेंनी कागदपत्र चोरल्याचा आरोप त्यांच्या पक्षातूनच झाला. गर्जेंना मोठ्या प्रमाणात टीकाही सहन करावी लागली. मात्र काळाची पावलं ओळखत त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. दादांच्या हातात सर्व कागदपत्रे सोपवल्यानंतर आणि आपल्यावर झालेल्या टीकेबद्दल बोलताना शिवाजीराव म्हणाले होते की नियमानुसार अजितदादा हे गटनेते आहेत, त्यामुळं मी सर्व कागदपत्रे त्यांच्या हातात दिली. खरं ही शिवाजीराव गर्जे यांची फक्त सारवासारव होती, मात्र त्यामागे त्यांच्या आमदारकीची संधी हे खरं कारण होतं. आता पुन्हा एकदा शिवाजीराव गर्जे चर्चेत आलेत, कारण त्यांना पक्षाचं कार्यालय कसं चालवावं किंवा कसं चालवलं जातं याचा दांडगा अनुभव आहे आणि याच अनुभवाच्या जोरावर सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात त्यांनी तटकरे आणि पटेल या दोघांच्या नावापुढील त्यांचं पद वगळल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय. या सगळ्या घटनाक्रमात आणखीन एक महत्त्वाचा योगायोग तुम्हाला सांगतो. शिवाजीराव गर्जे यांना राजकारणात आणलं ते शरद पवार यांनी. शरद पवार यांचे ते अत्यंत विश्वासू मानले जातात. काही कालावधीपासून अजित पवार हे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर नाराज असल्याचं वृत्त माध्यमांमध्ये येत होतं. इव्हन रोहित पवार यांनी तर हे दोघंही राष्ट्रवादी काँग्रेस हायजॅक करायला निघालेत असा आरोप केलेला. त्या पार्श्वभूमीवर राजकारणात एक चर्चा ही देखील आहे की शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच शिवाजीराव गर्जे यांनी पटेल आणि तटकरे यांची नावं वगळण्याची शक्यता आहे. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? सुनेत्रा पवारांनी पाठवलेल्या पत्रात तटकरे आणि पटेल यांच्या नावापुढील पद वगळण्यामागं शिवाजीराव गर्जे यांचा हात असल्याची चर्चा खरी आहे का, की यामागं शरद पवार यांचा हात असू शकतो? जर नावापुढील पद वगळण्यामागं शिवाजीराव गर्जेंचा हात असेल तर आपल्या या कृत्यानं त्यांनी आपल्याच पक्षात आपल्याच हाताने विरोधक तयार केलेत असं तुम्हाला वाटतं का? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला फॉलो करायला विसरू नका.